नमस्कार, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तुम्ही मला सोनल्स रेसिपीजमध्ये बघितलं असाल. ॲक्चुअली काय आहे, तो जो चॅनल आहे, तर त्यामध्ये मला अपलोडिंगला प्रॉब्लेम येतो आहे आणि जे तुम्ही प्रेमाने मला सबस्क्राईब करून ठेवलेलं आहे, तर तो सबस्क्रायबर्सचा काउंट पण हळू कमी होत आहे. का होत आहे ह्याचं कारण तर मला पण नाही माहिती. तर म्हणूनच आपलं हे नवीन यूट्यूब चॅनल मी सुरू करत आहे, ज्याचं नाव आहे मेजवानी बाय सोनल. आणि आजचा आपला पहिलाच व्हिडिओ आहे, तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. जेव्हा आपण कुठलीही नवीन सुरुवात करतो, तर गोड आपण नक्कीच करतो. तर आज आपल्या या चॅनलमध्ये मी पण गोडाचा पदार्थ तयार करणार आहे. नवरात्र सुरू होत आहे आणि नवरात्र स्पेशल आज मी उपवासाची खव्याची जिलेबी करणार आहे. तर इथे वेळ न वाया घालवता मी पटकन रेसिपीला सुरुवात करते. कुठलेही गोडाचे पदार्थ तयार करायचे म्हटलं ना, तर त्याचं प्रमाण अगदी योग्य लागतं. तर आज पण ही आपण जी खव्याची जिलेबी करणार आहोत, त्यातले सगळे जिन्नस अगदी मोजून आपण घालणार आहोत, म्हणजे अजिबात चुकण्याची शक्यताच उरत नाही. आता हे बघा, ही वाटी ठेवल्यानंतर आपण 0 ची बटन प्रेस केलेली आहे, म्हणजेच आता 0 दाखवत आहे. आता यामध्ये आपल्याला जे काही मोजायचं आहे ते फिल करायचं आहे. आता मी इथे 300 ग्राम इतकी साखर घेत आहे. आपल्याला पाक तयार करायचा आहे, त्यासाठी 300 ग्राम साखर, त्यामध्ये 100 ग्राम आपल्याला पाणी घालायचं आहे. ते दोन्ही पण मी इथे मोजून घेणार आहे आणि अगदी फक्त साखर विरघळतपर्यंतच आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे. मीडियम गॅसवर अगदी 2 ते 3 मिनिटात आपली साखर पण छान विरघळली आहे. आता हा पाक आहे ना छान स्वच्छ दिसावा म्हणून मी यामध्ये 3-4 थेंब लिंबाचे घालत आहे. म्हणजेच आपला पाक अगदी छान स्वच्छ दिसतो, असा त्यामध्ये गाळ किंवा थोडासा डल रंग किंवा असा काळपट रंग दिसत नाही. तर ही एक टिप नक्की लक्षात ठेवा. लिंबू घातल्यानंतर परत मी 1 मिनिट याला थोडंसं उकळून घेते आणि आपला हा पाक तयार आहे. आता हा पाक आपण बाजूला ठेवू आणि जिलेबी कशी करायची ते बघूया. आता मी परत एक भांडं इथे ठेवलेलं आहे आणि त्यानंतर 0 प्रेस केलेला आहे, म्हणजे बटन प्रेस केलं आहे आणि 0 आलंय, म्हणजेच आता यामध्ये आपण कुठलेही पदार्थ घालू शकतो, जे परफेक्ट मेजरमेंटचं आपल्याला मिळेल. तर आता मी इथे खवा घेतलेला आहे. तर 250 ग्रॅम खवा आहे. पाव किलो हा खवा आहे. दुकानदाराने मला थोडंसं कमी दिलंय, तुम्ही बघू शकता. आता याला थोडं आपल्याला गरम करायचं आहे. तर याला कसं आहे, एक तर तुम्ही रूम टेम्परेचरवरती काढून ठेवा आणि अर्धा तास त्याला बाहेर ठेवा किंवा तुम्ही त्याला अगदी हलकं थोडं गरम करून घेऊ शकता. तर मी इथे फक्त 1 ते 1.5 मिनिटं याला गरम करून घेत आहे. जस्ट आपल्याला हा जो खवा आहे तो थोडासा वितळवून घ्यायचा आहे. कारण तो घट्ट असतो, तर आपल्याला घट्ट खवा नाही पाहिजे आहे. त्याला छान असं प्लेन टेक्स्चर यायला पाहिजे. म्हणून मी थोडंसं याला गरम करून घेत आहे. आपला खवा पण इथे वितळला आहे आणि फक्त 2 मिनिटं मला लागले, 2 मिनिटापेक्षा कमीच लागले. आणि आता मी गॅस बंद केलेला आहे आणि जी कढई आपण ठेवलेली आहे तर ती थोडीशी गरम आहे, तर तेवढ्या ह्याच्यामध्येच हा खवा जो आहे तो छान वितळेल. आता ही उपवासाची खव्याची जिलेबी आहे म्हणून मी इथे अरारोट घालत आहे. जर तुम्हाला ही अशीच खायची असेल तर तुम्ही अरारोटच्या ऐवजी कॉर्नफ्लोअर पण घालू शकता. प्रमाण जे आहे ते दोघांचं सारखंच राहणार आहे. तर इथे मी 70 ग्राम अरारोट घातलंय आणि आता या दोघांना एकजीव करायचं आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं दूध पण वापरायचं आहे. पण मी दुधाचं पण प्रमाण अगदी योग्य तुम्हाला सांगणार आहे. किती टेबलस्पून आपण दूध घातलं हे पण मी इथे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तो प्लीज स्किप करत बघू नका, म्हणजे एकही तुमची स्टेप मिस होणार नाही आणि हा जो पदार्थ आहे तो अगदी पहिल्या प्रयत्नातच परफेक्ट बनेल. आता हे मिक्स करताना थोडंसं जड जातंय कारण हे घट्ट झालेलं आहे, तर आपण यामध्ये दूध घालू. तर सगळ्यात पहिले मी 1 टेबलस्पून दूध घातलेलं आहे. परत मिक्स करू. आपल्याला जितकं पाहिजे आणि जशी कन्सिस्टन्सीचं पाहिजे आहे तसं मी तुम्हाला शेअर करते. तर तितकं आपल्याला दूध वापरायचं आहे. तर इथे मी हळूहळू असं थोडं घालत 3 टेबलस्पून दूध यामध्ये घातलेलं आहे. हे बघा, टेक्स्चर बघा अगदी प्लेन आहे. असं टेक्स्चर आपल्याला मिळायला पाहिजे म्हणून हे थोडंसं फेटून घ्यायचं. घ्यायचं म्हणजे छान मिक्स करायचं
तेवढंच फेटलं तरी चालतं. इथे कन्सिस्टन्सी मला थोडीशी अजून ॲडजस्ट करायची होती, म्हणून मी अर्धा टेबलस्पून इथे दूध परत घालत आहे. जर नाही घातलं तरी पण काही हरकत नाही, पण मग अर्धा टेबलस्पून दूध घातलं ना, की थोडंसं अजून स्मूथ असं टेक्स्चर येतं, म्हणजे इझिली ती आपली जी जिलेबी आहे ती पडते. आता यामध्ये मी 1 टीस्पून वेलची पूड घातली. आता ही वेलची पूड आहे ना, मी थोडीशी पाकामध्ये पण घातलेली आहे आणि आता हे छान मिक्स करून घेऊ. आपलं जिलेबीचं बॅटर तयार आहे. आता आपण जिलेबी करायला सुरुवात करूया. तर माझ्याकडे ही पायपिंग बॅग आहे. या पायपिंग बॅगमध्ये आपण हे भरून घेऊ. जी आपण केक सजावटीसाठी वगैरे वापरतो तशीच, किंवा नसेल ना तुमच्याकडे तर मग एखादं प्लास्टिक, दुधाची पिशवी वगैरे असते, तर त्याचं जे कॉर्नर आहे ते कट करायचं आणि त्याच्यामध्ये भरायचं. तर त्याच्याने पण तुम्ही जिलेबी तयार करू शकता. पायपिंग बॅग असायलाच पाहिजे असं आवश्यक नाही आहे. आता मी इथे हे असं ग्लासामध्ये ठेवून दिलं आणि आता यामध्ये आपण हे बॅटर भरून घेणार आहोत. तर हे बॅटर थोडंच आहे, तर मी एकदाच एका कोनमध्ये इतकं भरून घेते. जर तुमचं जास्त असेल तर तुम्ही 2दा भरू शकता, 3दा भरू शकता. आता याला या पद्धतीने वरून पण पूर्ण पॅक करून घ्यायचं, असं त्याला ट्विस्ट करायचं आणि त्यानंतर खालून आपल्याला जसं पाहिजे तितकं कट करून घ्यायचं. तर मी सुरुवातीला कट केलं तर थोडं ते बारीक झालं. मी थोडंसं टाकून बघितलं. मग मी परत थोडंसं त्याला कट केलं आणि जशी आपल्याला जिलेबी पाहिजे आहे ना, तशी आपण घालू शकतो. आणि ही जी जिलेबी आहे ती पातळ करू नका, किंवा म्हणजे अगदी थिन असते ना, तशी करू नका. जसं आपली साधी जिलेबी असते त्या पद्धतीची. कारण त्यामध्ये पाक चांगला जात नाही. म्हणून ही जी खव्याची जिलेबी असते ही थोडीशी जाड केली जाते, ज्यामुळे यामध्ये पाक छान जातो. हे बघा, या पद्धतीने मी छान तळून घेत आहे. बघताय ना, अगदी इझिली ही जिलेबी आपण तयार करू शकतो. आणि इथे तेल जे आहे ते गरम असायला पाहिजे, म्हणजे जेव्हा आपण जिलेबी तेलामध्ये टाकतो तेव्हा तेल छान व्यवस्थित गरम असावं, म्हणजे एकदम कडकडीत नको पण अगदी थंड पण नको. आणि त्यानंतर 20 ते 30 सेकंदानंतर गॅस थोडासा मीडियम करायचा आहे. तर मीडियम टू हाय गॅसवर आपल्याला ही जिलेबी तळून घ्यायची आहे. अगदी लो जर केला ना तर मग मध्ये तेलामध्ये ही जिलेबी तुटू शकते, म्हणून गॅस आपल्याला मीडियम टू हाय ठेवायचा आहे. आणि ही जी खव्याची जिलेबी आहे ही थोडीशी अशी डार्क रंगावरच तळावी लागते, तेव्हाच तो पाक पण चांगला जातो आणि छान क्रिस्पी पण लागते. जर अगदी लाईट रंग ठेवलेला असेल ना तर मग ती थोडीशी कच्ची लागू शकते. तर अगदी काळी नाही पण थोडीशी ब्राऊन आपल्याला इथे तळायची आहे. जसा इथे रंग दिसतोय त्या पद्धतीची आपली जिलेबी तळून झाली पाहिजे. माझ्याकडून पण हा पहिला घाना जो आहे तो थोडासा डार्क तळला गेला आहे. तुम्ही यापेक्षा थोडीशी कमी डार्क तळली तरीही चालेल. नंतरच्या बॅचेसमध्ये मी थोडीशी कमी डार्क तळलेली आहे, थोडीशी ब्राउनिश तळलेली आहे. तर जर थोडीशी ब्राउनिश तळली तर त्यामध्ये पाक छान जातो, चांगला मुरतो. पण जर एकदम डार्क तळली आणि ती जास्त डार्क म्हणजे जास्त तळली जाते, तर त्याच्यामध्ये पाक व्यवस्थित जात नाही. आता ही जिलेबी आहे या पाकामध्ये 5 ते 7 मिनिटं आपण बुडवून ठेवू, किंवा 10 मिनिटं पण तुम्ही बुडवून ठेवू शकता. हे बघा, आपली जिलेबी तयार आहे. दिसतंय ना टेम्प्टिंग? आता यावरती मी मस्त चांदीचा वरखा लावणार आहे, जो माझ्याकडे आहे अवेलेबल म्हणून. ऑप्शनल आहे, तुम्ही नाही लावलं तरीही चालतं. असंच तुम्ही एन्जॉय करू शकता. आता थोडंसं प्रेझेंटेबल आणि छान डेकोरेटिव्ह दिसावं म्हणून मी इथे चांदीच्या वरखाने हे सजवून घेते. थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता ही खव्याची जिलेबी किती मस्त दिसत आहे आणि खायला पण अप्रतिम झाली होती. बघितलंत ना, रेसिपी अगदी सोपी आहे. इथे जे मी प्रमाण वापरलं आहे त्याच प्रमाणामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे, म्हणजे अजिबात तुमची ही जिलेबी किंवा हा जो पदार्थ आहे तो चुकणार नाही आणि पहिल्याच प्रयत्नात तुमची ही जिलेबी छान होईल. आता मी तुम्हाला खरं सांगते, ही जी जिलेबी आहे ती मी पहिल्यांदाच केलेली आहे. माझ्या वडिलांच्या हॉटेलमध्ये ही जिलेबी म्हणजे विकली जाते.
तर मी त्यांना तर थोडंसं विचारलंच आणि थोडंसं स्वतःचं डोकं लावून पण काहीतरी करावं म्हणून मग मी म्हटलं चला आता उपवास सुरू होत आहे आणि गोडाधोडाचे पदार्थ तर आपण करतोच. तर खव्याची जिलेबी तर काय आपण फक्त विकतच आणतो आणि ती तुम्ही घरी पण करू शकता. आणि यामध्ये मी तेलाचा उपयोग केलेला आहे तळण्यासाठी. तुम्ही त्याऐवजी तुपाचा पण उपयोग करू शकता. जर ती तुम्हाला आज उद्यामध्ये संपवायची असेल, तर तुम्ही तुपामध्ये पण ती तळू शकता. तर आय होप ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करा कारण मला शेअरची खूप गरज आहे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब जर करणार नाही तर नवीन-नवीन माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळणार नाही. सोनल्स रेसिपीजमध्ये तुम्ही बऱ्याच रेसिपीज बघितल्या असालच. तर आता यामध्ये पण मी बऱ्याच रेसिपीज, नवीन रेसिपीज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर चला मी सोनल परत भेटते अशाच मस्त-मस्त रेसिपीज सोबत. तोपर्यंत बाय.